हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मयुरी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करते. कसे आहात सगळे? आज माझा व्लॉग सेकंड म्हणजे त्या दिवशी केला धुलीवंदनच्या दिवशी, त्यानंतर आज सॅटर्डेला करते. बाकी काही नाही, मला सकाळीच व्लॉग करायचा होता, पण ना काय झालं, सकाळचे आपले लेडीज म्हटलं म्हणजे घरातलं सगळे कामं करावेच लागतात. सकाळचे धुणे, भांडे, स्वयंपाक यातच माझा पूर्ण दिवस गेलेला आज. आणि त्यात अजून वीर म्हटला म्हणजे त्याचं जेवण, त्याची अंघोळ, त्याला सांभाळणं, तो कंटिन्यू इकडे तिकडे फिरत असतो, त्याला पकडायचं. आणि त्याला ना अजून चालता येत नाही, तो काय करतो असं क्रॉल करता करता ना कशाला पण धरून उभा राहून जातो. आणि मग काही नाही, पडतो. मग पडला की रडा, इतका रडतो. मग त्याच्यामध्येच माझा वेळ गेला. आज तर नंतर आंघोळीच्या वेळेसही त्याचं तेच असतं, म्हणजे माझ्या पूर्ण हात साबणचे भरलेले असतात त्याला आंघोळ करताना. आणि तो ना उभा राहतो आणि असं उड्या मारत असतो कंटिन्यू, म्हणजे हातातनं सटकत असतो. त्याला आंघोळ घालायचं म्हटलं म्हणजे इतका मोठा स्ट्रगल आहे ना, तुम्हाला काय सांगू मी. मग आता त्याचं दिवसभर तेच चाललेलं. मग ना आता व्लॉग करायला घेतलेला, पण दुपारी होता माझ्याकडे वेळ, पण नाही झाला, कारण की थोडं थकलेली पण होती. आणि तेच मग वेब सिरीज वगैरे बघत बसलो दोघं जण. तो थोडा झोपलेला होता त्यावेळी. आणि मग वेब सिरीजचं कसं असतं, आपलं एकदा सुरू केली की ती शेवटपर्यंत, म्हणजे जसे जसे एपिसोड पुढे पुढे जातात तसे तसे आपल्याला एक्साइटमेंट, इंटरेस्ट जो वाढत जातो. मग आता पूर्ण संपवली. मग थोडासा चहा वगैरे घेतला आणि आता म्हटलं ब्लॉग करूया सगळ्यात आधी. तर मग आता दुसरा, आता आज विकेंड असल्यामुळे असं काही खास तर काही दिवस नव्हता, पण ना आता जरा बाहेर जायचं ठरलंय, कारण की ना मनीषांना जरा बरं वाटत नाही. आपलं कंटिन्यू काम, ऑफिसचं स्ट्रेस, आपलं डेली रुटीन पण जरा बिघडलेलं असतं ना शहरातलं. म्हणजे कसं, आपण गावाकडे असलो की आपण रात्री लवकर झोपतो, तर म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला सकाळी लवकर जाग येते. पण इकडे तसं नसतं. आपल्याला इथं तुम्ही कितीही ट्राय करा, रात्री लवकरच झोपल्या जात नाही आणि सकाळी मग त्यामुळे जाग येत नाही. परत जेवण वेळेवर नसतं, केव्हाच्या केव्हा दुपारी जेवण होतं, केव्हाच्या केव्हा रात्री जेवतं, म्हणजे असं व्यायाम नसतो. त्यामुळे ना जरा हेल्थवर पण प्रॉब्लेम, म्हणजे इश्यू येतात, हेल्थ इश्यू सुद्धा येत असतात. मग आता जरा त्यांना दवाखान्यात पण जायचंय, हॉस्पिटलला. मग आताच वाजलेले 7 वाजताय जवळपास आता. मग तिकडनं यायचं, परत स्वयंपाक करायचा, त्यात वीरला सांभाळायचं, म्हणजे माझ्या नाही होणार आज. आणि खूप थकलेली आहे. तर मग मनीषला विचारत होते की काय स्वयंपाक आहे म्हणून आज. त्यांना म्हटलं तुम्ही करा, मी नाही, तुम्ही आधीच आजारी आहात आणि त्यात कुठे मला, म्हणजे मी जरी स्वयंपाक करायला घेतला तरी त्यांना वीरला सांभाळावं लागेल. म्हटलं तुम्ही बघा, आता मला नका सांगू. मग आता ठरलंय की बाहेरच काहीतरी खाऊ. आता बघू काय होतं, पण आधी तर हॉस्पिटलला किती वेळ लागतो, काय लागतो, डॉक्टर केव्हा येतात त्यावर काहीच माहित नाही ना. मग आता तिथं जाऊ, बघू काय होतं, मग पुढे भेटते मी तुम्हाला. ओव्हर, बाय. तर हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आणि डॉक्टर बोलले की ऑल गुड, नथिंग सिरियस. बट ना आता कसं समर सुरू झालेलं आहे, तर पाणी जास्तीत जास्त पिण्याचं सांगितलेलं आहे, कारण की डिहायड्रेट होते बॉडी. तर म्हणजे शरीराला आपले त्याची पाण्याची जास्तच गरज आहे या दिवसांमध्ये. तर मला पण तेच सांगितलं डॉक्टरनी, आणि वीरला सुद्धा जास्त पाणी पाजण्याचं सांगितलं. मी तुम्हाला पण तेच सजेस्ट करते की स्वतःची काळजी घ्या. ह्या दिवसांमध्ये खूप गरज असते स्वतःची काळजी घेण्याची. उन्हाळा खूप जास्त आहे, टेम्परेचर खूप हाय होत आहे. ॲक्च्युली आता मार्च असून सुद्धा इतकं पाणी, म्हणजे इतकं तापतंय वातावरण खूप जास्त. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या. ते बरं झालं की बाकी काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि मग आता काही नाही, आता जातो माझ्या फेवरेट प्लेसवरती. काही बघू, पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज, जे आवडेल आता ते खाऊ. मी तुम्हाला भेटते तिथं गेल्यावरती. हॅलो, वेलकम बॅक. तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 1:15 वाजता जवळपास, म्हणजे 12:30 वाजून वरती 5-1 मिनिटं झाले. आणि आम्ही बघा काय करतोय, स्ट्रॉबेरी शेक पितोय रात्रीच्या 12:30 वाजता. आम्हाला असंच असतं. आता उद्या सुट्टी आहे, आज फुल नाईट एन्जॉय. यानंतर आमचा अजून वेगळा प्लॅन आहे काहीतरी, पण आता काय माहिती, जास्त वेळ जर झाला तर नाही करू. तर हा म्हणजे, आणि ते बघा तिकडे बघू शकता तुम्ही, इकडे काय सुरू आहे. मस्ती विथ बटाटे. सी
चला मग. कसं झालंय सांगा ना. अरे बस रे बाबा खाली. मला तर आवडलं बाबा. यम्मी. मस्त आहे खरंच एकदम. विकतून आणायची गरजच नाही, बाहेरून खायची. एक नंबर आहे. तुम्ही बोलू नका माझ्याशी. का? तुम्हाला माहिती आज काय झालंय? आज एका व्यक्तीने माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम केला. खूप जास्त. असा राग आला. विचार करा काय केलं असेल. मला मी जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर होती बघा तेव्हा बोललेली की मी आता कुठे आम्ही बाहेर चाललो काहीतरी पिझ्झा बर्गर वगैरे काहीतरी खाऊ म्हणून. तर ह्या व्यक्तीने ह्या माणसाने आज मला काय खाऊ घातलं असेल गेस करू शका तर करा बरं. काय नाही जमणार, सांगूच शकणार नाही कोणी. तर काय माहिती का, खानदेशातली फेमस शेवभाजी आणि भाकरी. आणि मी आज विकेंडला घरी स्वयंपाक न करता बाहेर खायसाठी गेली आणि मला काय खाऊ घातलं, शेवभाजी आणि भाकरी. असं राग येतोय. अरे असल खानदेशी शेवभाजी भाकरी. काय करते तो पण नाही म्हणतोय. काय करते ते अंग्रेजों का फूड, पिझ्झा बर्गर. पण मी पण खानदेशी आहे, पण मग मी रोज बनवते ना घरी भाजी पोळी. लास्ट टाइम कधी बनवली होती शेवभाजी आणि बाजरीची भाकरी? कधी खाल्ली? आठवतंय का लग्न झाल्यापासून? किती खोटं. नॉनव्हेज असलं पोट भरलं असतं का? बाजरीची भाकरी हवी असते यांना. बाजरीची भाकरी बनवते मी आणि आता मला म्हणताय कधी बनवली होती लास्ट टाइम? लास्ट संडेला बनवली होती. हो बट शेवभाजी आणि बाजरीची भाकरी. मला काहीतरी वेगळं खायचं होतं. ते पिझ्झा बर्गरने काय पोट भरलं असतं का? म्हणजे पिझ्झा खा, बर्गर खा, त्यात नंतर अजून काहीतरी मग पोट भरलंच नाही, मग पाणीपुरी अजून, मग त्यापेक्षा शेवभाजी यार अशी करताय. आणि ते बघा आता तर झालंय आता आपला शेक वगैरे पिऊन. आता मी ना याला झोपवते वीरला. तो ना असं झोपणारच नाही. तर आता जरा झोपवते आणि ना हा ब्लॉग मी उद्या सकाळी कंटिन्यू करते. आणि आता मी पण ट्राय करते झोपण्याचा, कारण माहित नाही आज माझ्यासोबत एवढा स्कॅम झालाय. मला झोप लागेल नाही लागेल पण करते प्रयत्न. बघा 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 असंच. आता 2 वाजतो का किती झोपायला काय माहिती. मी उद्या भेटते तुम्हाला. बाय बाय बाय. हाय, वेलकम बॅक. आज माझ्या ब्लॉगचा सेकंड डे आहे. मी सकाळपासून शूट केलंच नाही, आत्ताच झालीच थोडी फ्री, आता करते. तर आज आपली इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच होत आहे. आता थोड्या वेळाने टॉस होईल, आपण तो बघू. आणि काही नाही, तुम्हाला मी ना 1 मिनिट, आमच्या पण इथं खाली टर्फ आहे खेळण्याचा, तर सगळे खेळत आहे, मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा दिसतंय का इकडे, हे इथं खेळतात सगळेजण. आणि हा बघा संध्याकाळ झालेली आहे, तर बाहेरचा व्ह्यू पण बघू शकतात तुम्ही. हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे बिल्डिंगचं. आणि इकडे पण बघा हे सगळे खेळत आहे. आपल्या गॅलरीतनं असं दिसतं. आता टॉस पडेलच. चला जाऊया आपण, भेटतो थोड्या वेळाने. What's it? What's it, Andy? Well, Mitchell, you won the toss. What have you decided? We're going to ball first. Looks a bit. You come out and defend and the bowler. भाई टॉस हरले आज. Talking of defending, you're the defending champions. Now, how does that But- sit in the dugout, in the dressing room? The good team, deserving team doesn't care about the toss. New World Cup. बिकॉज लास्ट मॅचला पण टॉस हरलो होतो आपण बरं का. फर्स्ट बॅटिंग त्यांनी बॉलिंग घेतली होती. नाही हो, काही नाही, जिंकायचं असलं तर कसं पण जिंकतो. मी तेच म्हटलो, गुड टीम डझंट केअर अबाउट द टॉस. येस. Hopefully we give them a good show tonight. And what will be your combination? We're going with the same. सेम टीम Have a good one, Surya. आहे. अभिषेक शर्मा, अवरोहन चक्रवर्ती पण. Center. It's breaking news. It's prime time. न्यूझीलंड won the toss It's New Zealand who won the toss. and they have decided to ball first. इकडे आपला हा गेम सुरू आहे
आणि इकडे बघा इकडे काय सुरू आहे. वरुण चक्रवर्ती इस फुल समय मस्ती. नंबर 1 पे हैं और सच्चाई ये कि पिछले 3-4 मुकाबले बहुत ठंडे गए हैं उनके. तो गेम बघायचा असेल तर हा गेम याच्यासाठी चालू ठेवा. यहाँ जरूर चौका मिल जाएगा. कारण की मग इकडे नाही तर कार्टून सुरू होता. सो जर आपल्याला मॅच बघायची असेल तर त्याला असं बिझी ठेवावं लागणार आहे. तर तो आता बिझी आहे त्याचा खेळण्यात, म्हणून आम्ही मॅच बघू शकतोय, नाहीतर आम्हाला मॅच नसती बघता आली. तर जिंकली आपली टीम इंडिया. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स टू देम. अँड म्हणजे आपण आता हिस्ट्री क्रिएट केली आहे. 2 वेळा आपण कंटिन्यू जिंकलेलो आहे 2024 आणि आता कंटिन्यू जिंकलो. तर आता सेलिब्रेशन पण झालं, ट्रॉफी वगैरे त्यांनी घेतली. खूप खूप अभिमान वाटतो आपल्या टीमबद्दल. बाकी मग आता माझ्या या व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं काल आणि आज काय काय घडलं ते मी दाखवलेलं आहे. आणि हेच की मागच्या व्लॉगपेक्षा ह्या व्लॉगमध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट असेल असं मला वाटतंय. पण जर काही नसेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला असाच सपोर्ट कंटिन्यू देत राहा तुमचा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर गुड नाईट, बाय.